हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आम्ही चाललेलो आहे मुंबईला महाराजांच्या दर्शनाला. बॅग वगैरे भरून ठेवलेले आहे. आता बॅग वगैरे पॅक करून आम्ही रेडी झालेलो आहे. बस पण आलेली आहे इथे. चाललो आता आम्ही, भेटूया आता मुंबईमध्ये. मित्रांनो, गाडीमध्ये एक्स्ट्रा माणसं झालेले आहेत, त्यामुळे आम्ही बसायला स्टूल घेतलेला आहे. इथे ग्लास आणि जार घेतलेला आहे. आता बसायचं आता याच्यात. चला. जी महाराज की जय, शास्त्रीजी महाराज की जय. हे कितीला आहे? 430. मित्रांनो, इथं खोपोलीमध्ये थांबलेलो आहे आता. आणि इथून आता हे घेतलेलं आहे. ऑल इन पॅकेट आहे चक्कीचं आणि स्टोन सारखे चॉकलेट आहेत. आता पोचलेलो आहे इथं मुंबईमध्ये. आणि गाडीचं पार्किंगचा इथं खूप इश्यू आहे, त्यामुळे आता इथे एक पार्किंग केलेलं आहे आम्ही इथं पाठीमागे. आता चाललेलो आहे मंदिरमध्ये. सभा सुरू झालेली आहे, उशीर झाला आहे खूप. चला आता सवयीमध्ये काय होते. मला एकदम निवांत. आणि कुठेही जातो मी, गुजरात, अहमदाबाद, पुण्याला, मुंबईमध्ये कुठे येतो मी सेवेसाठी. बरोबर, कुठे येतो मी. हां, तुमची ती गावाबद्दल सांगा की. प्रमुख समाराधांनी काय काय केलं गावात? हां, ती सांगा. 2 बार आहेत. हां, 2 बार प्रमुख समार तुमच्या गावामध्ये आले होते. 2 बार आहेत. आम्ही 2 बार. हां, एक प्रवेश द्यायला, भूमिपूजन करायचं. बरोबर. एकदा भूकंप झाला तेव्हा आलते. आणि नंतर एकदा सगळं गावाचं जेव्हा घर वगैरे बांधून झाले ना, तेव्हा आमच्या गावाला 300 गादी, 300 पलंग, लाईट फिटिंग, नळ, सगळं ते बापाचे भांडे पलंगावर. आणि 1998 मध्ये 1993 मध्ये 1993ला 1993 मध्ये झालं. 2 वर्षामध्ये तुमचं पण घर होतं का त्यामध्ये? त्यांचं स्वतःचं पण होतं. आम्हाला मिळालं. हा का? भगवान स्वामीनारायणो नित्य सेवा. श्री स्वामीनारायण भगवान की जय. स्वामी बाबा, આજે મુંબઈ સત્સંગ મંડળ આપની ઉપસ્થિતિમાં સત્સંગ પ્રવૃત્તિ કાર્યક્રમ. ના પપ્પા, પૂજા મૂકી દીધી છે. વેરી ગુડ. ચાલો, હવે રાતના 11 વાગ્યા છે. પ્રોજેક્ટ પૂરો થાય એના માટે વાત કરતા હોય છે, પણ એ પ્રોજેક્ટ પૂરો થવા માટે કાર્યકરો જ્યારે પ્રામાણિકપણે વફાદારીપૂર્વક સેવા કરે છે. આપે કહ્યું અનંત રજકણો હોય એમ અનંત કોટી બ્રહ્માંડો છે. એ અનંત કોટી બ્રહ્માંડોમાંથી આપણું બ્રહ્માંડ ભગવાને સિલેક્ટ કર્યું અને અહીંયા પધાર્યા. એ રીતે પ્રાપ્તિનો વિચાર કરવો. પણ સ્વામી કેવું છે કે આપનું ફીલ્ડ અને અમારું ફીલ્ડ થોડું જુદું છે. આપ અને શ્રીજી મહારાજને અનંત કોટી બ્રહ્માંડોનો વ્યવહાર છે, કારણ કે આપના એક રોગને વિશે અનંત કોટી બ્રહ્માંડો ઉડતા ફરે છે. આપ અને શ્રીજી મહારાજને બ્રહ્માંડોનો વ્યવહાર સહજ છે. અનંત કોટી બ્રહ્માંડોનું તંત્ર આપ સહજ રીતે ચલાવો છો. आता बॅगा घेऊन चाललेलो आहे. बसमध्ये सगळ्या बॅगा होत्या, ते घेतलेल्या जातात. चाललोय रूममध्ये. लय गरमी आहे इकडे. आता आम्ही सभेचा खूप चांगला लाभ घेतलेला आहे. जेवण वगैरे केलेलं आहे. आता आलेलो आहे इथं आराम करायला. उद्या सकाळी आता आम्हाला बहुतेक 4:30 किंवा 4 वाजता इथं पोचायचं आहे तयार. गुड मॉर्निंग मित्रांनो. अंघोळ वगैरे झालेले आहे. आता सध्या 5 वाजलेले आहे. तिलकचंद केला आहे. पूजा बाकी आहे. पूजा आता सभानंतरच करावं असा विचार आहे. आता जायचं आहे पूजा दर्शनाला म्हणून लोकांच्या. त्याला जाऊया. व्यावहारिक कारणोंથી सन 1929 થી सन 1951
ईश्वरेशाय नमः स्वयं सिद्धाय राहिलेली आहे पूजा आधी करून घेऊ, परत मग जाऊया गेली पूजा. पूजा नित्यपूजा एकदम मस्त जागा भेटलेली आहे पूजा करायला. चला पूजा करून घेऊया, त्यानंतर मध्ये दर्शनाला जायचं आहे. पूजा केलेली आहे. आता नाश्ता करायला, सॉरी आधी मंदिर दर्शन, त्यानंतर नाश्ता करायला जायचं. मित्रांनो आता पूजा दर्शन झालेलं आहे, संतांसोबत चर्चा पण झालेली आहे. आता जायचं आहे पुणे मंदिरला, तिथे दुपारचं जेवण करून तिथून पाहायचं आहे आळंदीला जायचं आहे का नाही. आणि हा टी शर्ट लगेच झाला आहे, त्यामुळे लगेच चेंज करून घेतला. मित्रांनो फायनली पुणे मंदिरमध्ये पोहोचलेलो आहे. आता इथून यांचा प्लॅन आहे वाटतं, बहुतेक आळंदीला जायचं आहे. माझा पण विचार चालू आहे जायचंय का नाही, पण बघू आता काय होते. तर जेवण करायचंय आणि बघू आता. कसं वाटतं मुंबई दर्शन करून? भारी वाटलं मला तर. टीव्हीत बघून असं छान वाटत होतं, आता समोरासमोर बघितलं तर कसलं भारी वाटायला. भारी वाटायला. काका तुम्हाला कसं वाटलं मनसाचं दर्शन? काका तुमचा कसा अनुभव आहे मुंबईचा? मुंबईचा अनुभव कसं काय? एकदम भारी आहे. हा ना, एकदम मजा आली का नाही? काका तुमचं बापाचं दर्शन झालं काय? एकदम चांगला मस्त अनुभव कसं काय? चांगला आहे अनुभव, व्यवस्थित सोय झाली, दर्शन हे चांगलं झालं. मला पण लय भारी वाटलं. स्वामींचं दर्शन घेतलं, ती इकडे बघ की कार्यक्रम केला, ती जेवण झालं, जेवण झालं, हे सगळं माणसांनी आलती तिथं. बाप्पा म्हणून बाप्पांनी गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. इच्छा झाली होती त्यामुळे आलेलो आहे देवाला दर्शनाला. मस्तपैकी दर्शन घेऊया. नांदुरकी वृक्ष, हे जे झाड आहे, या झाडाचं नाव आहे नांदरूक. हे झाड तुकाराम प्रियच्या दिवशी दिवसाभरातून 5 मिनिटांनी आपोआप भरल्या जातं. आळंदीमध्ये आलेलो आहे आता देव करून. मित्रांनो आता आळंदीवरून इथं आलेलो आहे CULP कॉलेजपाशी. तर इथून बस पकडायची, कात्रज जायचं मंदिरमध्ये. पोचलो आता मंदिरमध्ये, जेवण करतोय. मित्रांनो फायनली आमचं मुंबईचं मनसा महाराजांचं दर्शन झालेलं आहे एकदम छान पद्धतीने. त्यानंतर आमचं देहू आळंदीचं पण दर्शन झालेलं आहे मस्तपैकी. आणि सर्वांना जो मनसा महाराजांचं दर्शन करायला आम्ही मुंबईला नेलं होतं त्यांना म्हणजे खूप आनंद झालेला आहे. काही काही जणांनी तर मनसा महाराजांना फक्त मोबाईलमध्ये TV मध्ये पाहिलं होतं, त्यांना आता प्रत्यक्षात पाहायला मिळलं तिथं मनसा महाराजांना. तर खूप मजा आली. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.